तर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांनी गरडा घालून त्यांना जाब विचारलाय। उशिरा सदाभाऊ खोत माढा मतदारसंघात आल्यामुळे शेतकऱ्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली आहे आणि याच वेळी शेतकऱ्यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना गरडा घातला आणि त्यांना शेतकऱ्यांनी जाब विचारलाय। इतकं मोठं नुकसान होऊन सुद्धा सदाभाऊ खोत हे उशिरा माढा मतदारसंघात आल्यामुळे शेतकरी नाराज होते आणि त्यांनी त्यांची नाराजी ही सदाभाऊ खोत यांच्याकडे व्यक्त केली आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात यांच्याकडे। वीरेंद्र, सदाभाऊ खोत यांनी खरं तर माढा मतदारसंघामध्ये यायला उशीर केला त्यामुळे शेतकरी नाराज आहेत, काय अधिकची माहिती? प्रियांका, सदाभाऊ खोत हे 2009 साली लोकसभा निवडणूक माढामधून लढवली होती आणि त्यावेळेस या गावकऱ्यांनी पैसे जमा करून त्यांना पैशांची माळ घातली होती। मात्र त्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता। मात्र त्याच्यानंतर 16 वर्षात ते एकदाही फिरकले नाही असा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे। एक तर अतिवृष्टी झाली, महापूर झाला, आता परत एकदा पाऊस चालू झालेला आहे, शेतकऱ्यांचे गावकऱ्यांचे हाल चालू आहेत आणि त्याच्यामध्ये हे सदाभाऊ माजी मंत्री सदाभाऊ खोत हे 16 वर्षांनी आले असा आरोप करत सगळे गावकरी त्यांच्या अंगावर गेलेले आहेत आणि त्यांना एवढ्या वर्षांनी का आला आणि फक्त शो ऑफ करायचा आहे का, तुम्हाला दाखवण्यासाठी आलात का, असं म्हणत त्यांनी त्यांना वाद घातला। सदाभाऊ खोत यांनी वारंवार त्यांना सांगितले की आपण ह्याच्यामधून काहीतरी मार्ग काढू, तुम्हाला मदत मिळवून देण्यासाठी मी आलोय। मात्र गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। सध्या माढामधील परिस्थिती गंभीर आहे, परत एकदा महापूर येतोय काय आणि परत एकदा नुकसानाला सामोरं जावं लागतंय का, अशी परिस्थिती असताना सगळा जो राग आहे तो सदाभाऊ खोतांवर इथल्या नागरिकांनी काढलेला आहे। प्रियांका, निश्चितच वीरेंद्र, सगळ्या आपत्तीमध्ये आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत। सांगली कोल्हापूरला परिस्थिती आहे आमच्या भागामध्ये आणि म्हणून आज आम्ही तुमच्या बरोबर आहे। आपण वादविवाद करायला विषय नाही। तुम्ही म्हणला मागे जावा, ऐकून घ्या माझ्याविषयी का बोलतो आम्ही तुम्हाला। तुम्ही ज्या वेळेस खासदारकीला उभा राहिला होता त्यावेळेस आम्ही 25,000चा निधी देऊन, ऐकून घ्या माझं, आम्ही 25,000 निधी देऊन तुमच्या गळ्यात 5-5 हजाराच्या लोकांनी माळा घातल्या। ह्या गावानं तुमच्यावर प्रेम केलं, तुम्हाला या गावानं लीड दिला, त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आला नाही ह्याचं उत्तर द्या, हे आमचं म्हणणं आहे। आमचं ही म्हणणं आहे, बाकी आमचं काहीच नाही। बाकीचं पुढे काय बोलू नका, आताच्या सध्याच्या मुद्द्यावर बोला फक्त। जनावर माझी रोडवर आहे ती 1000-1500 जनावर। मी 3 दिवस झाले तहसीलदारला बोलतोय, बीडीओला बोलतोय, कलेक्टरला बोलतोय, फक्त खासदार साहेबांनी थोडाफार आम्हाला चारा दिला। अजून वैरण खायला तुम्हाला तर तुम्ही शेतकरी आहो, तुम्हाला माहित आहे चालू सगळा वैरण दिसते, जनावरांना खायला काय नाही। बरं माणसं आम्ही वाचवली आणून इकडे गावात, आम्ही पावणाऱ्या गावाला लावली, सगळे